धनगर समाजामध्ये एक उणीव आहे. प्रामुख्यानं जे स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून समजून घेतो किंवा समजतो, ते नेत्यांचे पाय जमिनीवर पाहिजे. आदर्श सांगता येतो पण आदर्श पाळता येत नाही किंवा अंगभूत आदर्श रुजवता येत नाही. जी माणसं अंगभूत आदर्श रुजवतात ती माणसंच समाजाला आदर्शवत ठरू शकतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर कर्नाटकातले मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेब जवळजवळ 110 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असताना, मंत्र्यांचा पाठिंबा असताना आणि एक मास लीडर असताना एक वेगळी अशी छबी कर्नाटकात निर्माण केली. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कर्नाटक राज्यामध्ये काम केलं, त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि एका मिनिटामध्ये हायकमांड जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे म्हणून राजीनामा त्यांनी दिला. नाही म्हटलं असतं तर त्याला कोणी, माननीय सिद्धरामय्या साहेबांना कुणी खुर्चीवरनं खाली खेचू शकले नसते, इतकी ताकद होती. तरीसुद्धा विचारधारा ही महत्त्वाची असते सत्तेपेक्षा. सत्ता महत्त्वाची नाही. सत्ता केव्हाही हस्तगत करता येते, सत्ता गेलेली मिळवता येते, असलेली सत्ता घालवता येते, परंतु विचारधारा जी आहे, आयडियॉलॉजी जी आहे, आदर्श जो आहे, तो आदर्श तो आहेत जेवढे समाज बांधव किंवा जेवढ्या पिढ्या जनरेशन जेवढे आहेत ते सर्व जनरेशनना आदर्शवत अशा प्रकारचा आदर्श आदरणीय सन्माननीय सिद्धरामय्या साहेबांनी घालून दिलेला आहे. तो मानवजातीच्या कल्याणासाठी की प्रत्येक माणसानं समाजाचं संघटना असेल, राजकीय व्यवस्था असेल, सांस्कृतिक व्यवस्था असेल, सामाजिक संघटना असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना की प्रत्येक माणसाने की या आदर्शाचा अनुसार करावा आणि आदर्शवत जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवी पिढी एका विशिष्ट दिशेने चालली आहे. ती नवी पिढी एकत्र कशी येईल आणि युवा पिढीची जी ताकद आहे ती फार मोठी आहे धनगर समाजामध्ये, परंतु एका मुख्य प्रवाहामध्ये नाही. त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्याचं हे नेते मंडळींनी योजनाबद्ध किंवा त्याला कन्स्ट्रक्टिव्ह असं म्हणतो त्या पद्धतीनं